क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण आपलं जे ऑसिलेशन चॅप्टर आहे त्याला कंप्लीट करून घेऊ. देन उद्यापासून आपण मे बी केमिस्ट्रीचं किंवा बायोचं लेक्चरला कवर अप करू. हे ऑसिलेशनचं ॲज पर ठीक आहे आपलं डिलेटेड सिलेबस मी कवर केलेला आहे. त्यामधला जो डिलेट केलेला टॉपिक होता तो मी घेतलेला नाही आहे. आज आपण जेवढे कुठलेही टॉपिक्स कवर करणार आहोत, दीज ऑल टॉपिक्स विल बी ॲज पर ठीक आहे आपलं डिलेटेड सिलेबस आहे. ठीक आहे. तर इथे बघा, सिम्पल पेंडुलम नेमका काय असतो. तर सिम्पल पेंडुलमच्या आधी तुम्हाला आयडियल पेंडुलम माहिती करायला पाहिजे. प्रॅक्टिकल पेंडुलम काय असतं हे माहिती करून घ्यायला पाहिजे. देन यू कॅन ट्राय टू अंडरस्टँड की नेमके तुमचे सिम्पल पेंडुलम काय असतो. ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिकली आणि आयडियल सिम्पल पेंडुलममध्ये फरक काय. कारण आयडियल केस आपण कुठली अशी बघत नाही जी आपल्या रिअल लाईफमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. ठीक आहे. सो वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड व्हॉट इज अन simple ideal simple pendulum and practical simple pendulum and other topics today. But again I will be requested that please like, share, subscribe our channel. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद. आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका, ही एक रिक्वेस्ट आहे माझी. ठीक आहे. आणि जेवढं होत असेल तेवढं मित्रांना शेअर करत राहा. ठीक आहे. आता इथे बघा की आयडियल पेंडुलम म्हणजे नेमका कुठला पेंडुलम. याची जर डेफिनेशन तुम्ही बघितली ना की एक हेवी पार्टिकल आहे म्हणजे पॉईंट मास आहे, सस्पेंड केला असतो by an weightless, inextensible and twistless string from the perfectly rigid body rigid support ला. समजतं का. बघा की हा एक रिजिड सपोर्ट आहे. या रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग लावलेली आहे. ही स्ट्रिंगची प्रॉपर्टी तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे ही सस्पेंड केली आहे. ठीक आहे. इथे पॉईंट मास आहे. इथे काय मास, पॉईंट मास म्हटलं तर. आणि ही जी स्ट्रिंग आहे ना ॲक्च्युली, ठीक आहे, ही जी स्ट्रिंग आहे हिचं वेट बी नाही आहे. वेट जे आहे ना डब्ल्यू, वेट नाही आहे, वेटलेस स्ट्रिंग आहे. ही एक्सटेंड बी होत नाही. कशी एक्सटेंड होत नाही. ठीक आहे. म्हणजे रबरासारखी एक्सटेंड होणार नाही. अँड ट्विस्टची गोष्ट झाली. काय ट्विस्ट म्हणजे बघा, एखादी गोष्ट आपण काय करतो, ट्विस्ट करतो ना. ट्विस्ट म्हणजे गोष्टीमध्ये येणारा ट्विस्ट नाही, तर आपण कुठल्याही गोष्टीला पिळून देतो ना. पिळण्याची जी कन्सेप्ट असते, बरोबर आहे. असं पिळतो ना आपण गोष्ट. काय जर एखादी ह्या ऑब्जेक्ट असेल तर त्याला आपण पिळून देतो ना, बरोबर. तर पिळलेली गोष्ट, पिळलेली म्हणजे मी याला इकडनं पिळून दिलं, याला इकडे पिळून दिलं. ठीक आहे ना. ह्या कन्सेप्टमध्ये दोघं एकमध्ये बरोबर. पिळण्याची जी कन्सेप्ट आहे ट्विस्ट, त्या स्ट्रिंगमध्ये ट्विस्ट बी येत नाही. ठीक आहे. अशी जी स्ट्रिंग आहे, ठीक आहे, असा जो पेंडुलम असतो त्याला सिम्पल आयडियल पेंडुलम म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, आयडियल पेंडुलम. ठीक आहे. तर असा आयडियल पेंडुलम आपल्याला असं सापडत नाही सहसा. कारण प्रॅक्टिकली जर आपण प्रॅक्टिकल पेंडुलमचा विचार केला की डिफाईन्ड ॲज द हेवी स्पियर असतो याला अटॅच. म्हणजे एक स्ट्रिंगला एक छोटासा स्पियर बॉब अटॅच करून ठेवलेला असतो खाली. बघितलं असेल बऱ्याच लोकांनी. स्पियर बॉब सस्पेंडेड बाय अ लाईट. ठीक आहे ना. लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगच असते याच्यामध्ये. रिजिड बॉडीला सपोर्ट केला असतो. म्हणजे सेम आहे, फक्त प्रॉब्लेम असा आहे की आपण स्ट्रिंग मे बी एक्सटेंड होऊ शकते जर खूप जास्त वजन आपण लावून दिलं तर. पण सहसा इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगच आपल्याला पाहिजे असते, जी एक्सटेंड होणार नाही असं. आणि वेटलेस तर पॉसिबल नाही आहे. कुठल्याही स्ट्रिंगचं वजन असणारच नाही, हे तर पॉसिबिलिटी खूपच कमी आहे. म्हणून काही ना काही एकदम हलकी जी वायर असते त्या वायरीला किंवा दोऱ्याला आपण तो बॉब सस्पेंड करून देतो. म्हणजे आता दोऱ्याचं वजन करायला गेलं, तुम्ही छोटासा दोरा आहे तुमच्याकडे आणि त्या दोऱ्याचं वजन करता तुम्ही वजन काट्यावरती, तर ते खूप हलकं आहे. म्हणजे मे बी त्याचं वजन नसू शकतं. ठीक आहे. तर तुम्ही त्या केसमध्ये त्याला बोलू शकता की प्रॅक्टिकल सिम्पल पेंडुलम आपला ह्या पद्धतीने तुम्हाला दिसतो. ठीक आहे. की डिफाईन्ड ॲज द स्मॉल हेवी बॉब आहे, सस्पेंडेड बाय द लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग रिजिड सपोर्टला सस्पेंड केली असते. ठीक आहे. आपण पुढे जर ह्या टॉपिकला बोललो की आपला हा जो बॉब आहे किंवा ही डायग्राम तुम्हाला ऑब्विसली दिसत असेल की डायग्राममध्ये नेमकं काय दिसतंय. ही आपला प्रॅक्टिकल आहे. ॲक्च्युली काय आहे, प्रॅक्टिकल पेंडुलम आहे. प्रॅक्टिकल पेंडुलम नीट बघून घ्या एकदा, पहिले सांगतोय. इथे जो पेंडुलम तुम्हाला दिसतोय हा आहे तुमचा प्रॅक्टिकल पेंडुलममध्ये ही स्ट्रिंग लावलेली. काय ही एक स्ट्रिंग आहे. आणि ह्या स्ट्रिंगचा हा दिसतोय का, हा पूर्ण बॉब आहे. काय बॉब म्हणजे ह्या बॉबवरती, म्हणजे हा स्पियर आहे ॲक्च्युली. त्या स्पियरला, त्या स्पियरची रेडियस पण आहे. काय आता सपोज तुम्ही ह्याला लावलं असेल ना इथे, तर ऑब्विसली थोडा मोठा जर काढला तर बघा ह्याला त्या पद्धतीने, तर तुम्हाला दिसत असेल की ह्याच्यामध्ये ना इथून सेंटरपासून काहीतरी रेडियस आर असते. काय असते रेडियस आर. आणि आपण काय करतो माहिती का, याला इथून असा बांधून ठेवतो इथून मधून. तर राहिली गोष्ट ही लेंथ आहे, इथे सस्पेंड केलेला आहे तो. ठीक आहे. तर इथून एवढी जी आहे ना, इथून एवढी ही लेंथ असते. काय असते, इथून एवढी स्ट्रिंगची लेंथ आहे. एवढी स्ट्रिंग असते आपली, बरोबर. ती जी वायर लावली ना आपण, ती इथून एवढी वायर आहे आपली. आणि पुढे हा येतो. म्हणजे टोटल लेंथ तुमची
ती स्मॉल एल प्लस आर होऊन जाते. ठीक आहे, एल प्लस आर म्हणजे ती आपली लेंथ असेल, लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम. ठीक आहे, हे सिम्पल पेंडुलमची लेंथ असेल तुमची. हा एल आणि इथे दिसतोय हा थोडासा आर मी इथे काढलेला आहे त्याच्यामध्ये. आणि राहिली गोष्ट बघा, तिथं स्ट्रिंगला मी बॉब अटॅच केलेला आहे ना, तर बॉब काय करेल माहिती आहे का, हा खाली वजन टाकेल त्याचं. बरोबर ना, खाली ओढेल की नाही, ॲक्सेलरेशन. हो, वेट, वजन खाली लागतं ना, हा वेट आहे, मास इंटू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठे लागते, खाली लागते. तर आपलं वजन आहे, हे वजन कोणाचं आहे, आपलं नाही आहे ॲक्च्युली, बॉबचं वजन आहे. कोणाचं वजन आहे, बॉब. ठीक आहे, हा जो स्पियर लावलेला आहे त्याचं वजन आहे स्पियरचं. हा स्पियर काय करतोय, खाली वजन टाकतोय. आणि वजन टाकतोय म्हणून काय होतं ना, ह्या जी स्ट्रिंग आहे ना याच्यावरती टेन्शन येऊन गेलं आहे. काय आलं, टेन्शन, ताण आलेला आहे. तर हा जो ताण आहे तो बघा इथे दिसतोय, टी डॅशने मी दाखवलेला आहे. आता राहिली गोष्ट, तर हा इथे आहे म्हणून मी दाखवला, पण काय होतं आहे की हा व्हर्टिकल सर्कल बनवतो. काय बनवतो, व्हर्टिकल सर्कल. सांगतो, हा इथे फिक्स आहे सपोज. बरोबर, हा इथे जर फिक्स असेल आपला पेंडुलम, हा इथे सपोज. ठीक आहे, हा जर तुम्ही इथे बघितला की एक मी साधी डायग्राम काढतो. इथे बघा हा बॉब आहे, तर याचा स्विंगिंगचा पाथ जो असेल, स्विंग करण्याचा पाथ, हा स्विंग करण्याचा पाथ बघा असा आहे की नाही, व्हर्टिकल सर्कल. म्हणजे असा फिरतो, असा गोल फिरायला लागेल की नाही, हा म्हणजे हे व्हर्टिकल सर्कल आहे. हे व्हर्टिकल सर्कल जर दाखवतो, इथे मावत नाही सर्कल दाखवलं असतं तुम्हाला, तर असा फिरतो पेंडुलम तुमचा इथे फिक्स असून. तर हा असा गोल फिरतो ह्या केसमध्ये. हे व्हर्टिकल सर्कल बनवतो सिम्पल पेंडुलम आपला. ठीक आहे, तर ह्या सिम्पल पेंडुलममध्ये मग जेव्हा तो ऑसिलेट करेल, ॲक्च्युली जर पूर्ण फिरला तर गोष्ट वेगळी. ठीक आहे, तुम्ही बरेचसे अम्युजमेंट राईड्स बघितले असतील, यात्रेमधले बरेचसे असे राईड्स असतात, शिप असते, जहाजीसारखे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा तुम्हाला कन्सेप्ट सापडून जातात, कोनिकल पेंडुलम, सिम्पल पेंडुलम सारखे बरेचसे. जर तुम्ही मोठमोठ्या अम्युजमेंट राईड्स बघितले तर तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट त्याच्यामध्ये सापडून जातात. आता हा जो आपला पेंडुलम आहे, तर बेसिकली काहीतरी डिस्टन्स डिस्प्लेस होईल की नाही, इकडे इकडे काहीतरी तो डिस्प्लेस होणार आहे ह्या अँगलवरती. समजतंय, म्हणजे स्विंग करून, हा इथून स्विंग करून इकडे चालला गेला, स्विंग करून इकडे चालला गेला. याचा अर्थ काय झाला माहिती का, त्याची मेन पोझिशनपासून, जी मेन जी पोझिशन होती तिथून तो अँगल थिटावरती येऊन गेला. बरोबर आहे, तर हे काय झालं तुमचं सगळ्यात पहिलं लेक्चर, रोटेशनल डायनामिक्स, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. तर त्याने अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा एवढं डिस्प्लेसमेंट केलं, पण प्रॉब्लेम काय झाला, एम जी त्याने लावला. कसा लावला माहिती का, जसं तुम्ही सायकलीवर बसलेत, ठीक आहे, आणि सायकलीवर बसून काय करतायत, स्वतःला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतायत. बरोबर ना, सायकलीवर बसून तुम्ही स्वतःला बॅलन्स करतायत, तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तुम्ही वजन कुठेतरी तोलण्याचा प्रयत्न करणार. तसंच हा पण काय करतो, याचं वजन थोडंसं तिरकस लागतं इथे. ठीक आहे, तर तिरकस लागणारं हे जे वजन आहे तुमचं, हे जे वजन आहे आपण म्हणतोय एम जीचं, त्याच्यामध्ये दोन कंपोनंट्स तुम्हाला बनताना दिसतील, कारण हा अँगल थिटावरती लागतो आहे. हा जेवढा अँगल आहे ना तेवढ्याच अँगलवरती हा पण असतो बरं का. तुम्ही म्हणणार की हा वेगळा आहे का, मग हा वेगळा नाही आहे, एवढंच आहे. एवढा अँगल आहे तेवढंच अँगल याचं पण असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर मग बघा, जेवढा हा डिस्प्लेस झाला आहे तेवढा हा डिस्प्लेसमेंटवरती असतो. त्याच्यामधला एक जो दिसतो ना का, एम जी कॉस थिटा. ठीक आहे, एम जी कॉस थिटा आणि हा एकमेकांना बॅलन्स करतायत. ठीक आहे, समजतं आहे का. बघा, जर टेन्शन हा तिथे बॉब असेल, हा टी तुमचा कंपोनंट आहे, हा एम जी कॉस थिटाचा कंपोनंट आहे. ठीक आहे, हे सारखे आहेत दोघं, काय सारखे आहेत, टी इज इक्वल्स टू एम जी कॉस थिटा आहे. ठीक आहे, जर टी इज इक्वल्स टू एम जी कॉस थिटा असेल ना, तर तुम्हाला समजत असेल टेन्शन इज इक्वल्स टू एम जी कॉस थिटा. लक्षात ठेवा, जर हे सारखं असेल तर हा बॉब इथेच असेल याची पोझिशनवरती. पण दोघांपैकी एक जरी वाढलं ना, लक्षात ठेवा, हे जर वाढलं तर सपोज एम जी कॉस थिटा जर वाढलं ना, तर हा बॉब डायरेक्ट स्प्रिंगला तोडून टाकेल आणि खाली पडून जाईल. ठीक आहे, लक्षात येतं आहे, दोघं एकमेकांच्या अपोजिटमध्ये आहेत. दुसरा बघा, हा इकडे रिस्टोरिंग फोर्स लावतो आहे, एक दिसतो आहे एक्स तुमचा रिस्टोरिंग फोर्सचा, समजतं आहे का, रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे, आठवतं ऑसिलेशनमध्ये एफ इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स. ठीक आहे, हा दुसरा रिस्टोरिंग फोर्सचं काम करतो आहे. बरोबर, समजलं का मग आता, कारण हा इथून इकडे येईल तर इथून परत जाण्याचा पण प्रयत्न करेल की नाही. स्विंगिंगमध्ये दुसरा एम जी कॉस थिटा काय करतो आहे, सॉरी एम जी साईन थिटा हा रिस्टोरिंगचं काम करतो आहे. ठीक आहे, मग बघा, एल काय, ही पूर्ण लेंथ आहे इथपर्यंत म्हणजे पूर्ण बॉबपर्यंतची लेंथ आहे, लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम म्हटलं गेलं. एल प्लस आर आहे, रिस्टोरिंग फोर्स तुम्हाला सांगितलं ना मी, हा दिसतो आहे का, हा आहे मायनस एम जी साईन थिटा. तर एम जीमधला हा तर कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट आहे इथे, जसं तुम्हाला तिथे लिनियर डिस्प्लेसमेंट एक्स होतं ना,
एफ इज इक्वल्स टू मायनस के इंटू एक्स तुम्ही घ्यायचं. हा लिनियर डिस्प्लेसमेंट असायचा, ऑसिलेशन असं व्हायचं. तर इथे ऑसिलेशन कसं आहे, इथे ऑसिलेशन आहे अँगलमध्ये, म्हणजे हा एक सध्या फॉर्म घेतो आहे थिटाचा, अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा. म्हणून इथे काय होतं आहे, तुमचा हा साईन थिटा ॲक्च्युली आहे तुमच्याकडे आणि हा एम जी केचा फॉर्म घेतो आहे. मग इथे बघा ॲक्च्युली असायला पाहिजे थिटा, कारण जर म्हणजे बेसिकची गोष्ट आहे, आपला फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईन थिटा आहे. बरोबर समजलं की जेवढा जास्त फोर्स असेल तेवढा जास्त डिस्प्लेसमेंट असेल, आणि जेवढं जास्त डिस्प्लेसमेंट असेल तेवढा जास्त रिस्टोरिंग फोर्स पण असेल. ठीक आहे, तेवढा जास्त लवकर फास्टर येईल. हे समजलं. मग बघा की सपोज थिटा एकदम छोटासा आहे, एकदम लहान आहे, व्हेरी स्मॉल थिटा आहे, म्हणजे हे जे डिस्प्लेसमेंट दिसतं आहे एकदम कमी डिस्प्लेसमेंट झाला. ठीक आहे, एकदम छोटंसं डिस्प्लेसमेंट असेल याच्यामधलं डिस्प्लेसमेंट. हे तुमचं मेन पोझिशन पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीम आहे ना, एवढं कन्फ्युजन नका ठेवू. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीममध्ये ऑसिलेशन आहे. तर इथे येणारा जो दुसरा दिसतो आहे हा साईन थिटा तुमचा अप्रॉक्सिमेटली डायरेक्ट थिटा होऊन जाईल मग खूप छोटा असेल तर. ठीक आहे, जर छोटा असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट तुम्हाला समजतं आहे आता. ठीक आहे, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थिटा आहे. तर राहिला साईनच्या जागेवरती डायरेक्ट मी थिटा लिहू शकतो आता, म्हणजे मायनस एम जी कॉस एम जी थिटा होऊन जाईल. पण थिटा काय, थिटा असतो तुमचा आर्क अपॉन रेडियस. काय असतो, आर्क अपॉन रेडियस, लक्षात ठेवा. ठीक आहे, आर्क अपॉन रेडियस असतो थिटा. मी पहिल्या लेक्चरमध्ये पण मे बी घेतलेलं असेल, तुम्ही जर बघितलं असेल तर बघा तिथे. देन आफ्टर दिस इफ यू डिस्कस अबाउट दिस, मग आता थिटा तुमचा एक्स झाला, आर्क अपॉन रेडियस तर आपण बोललेलो आहे ऑलरेडी. ठीक आहे ना, काय आपण ऑलरेडी त्याला बोललेलं आहे. तर मग बघा आर्क म्हणजे तुमचा एक्स आहे इथे. ठीक आहे, आर्क काय तुमचा एक्स आहे आणि रेडियस आहे तुमची यल. ठीक आहे, समजते का इथे. हा बघा ही आर्क आहे तुमची पूर्ण कॅपिटल एल एवढी आर्क आहे. हा आर्क आहे, आर्क लेंथ. ठीक आहे, काय आर्क लेंथ आहे, आर्क अपॉन रेडियस. ठीक आहे, रेडियस किती तुमची यल आहे. आर्क किती इथे हा दिसतोय का, हा आर्क आहे एक्स एवढा. ठीक आहे, हा आर्क आहे एक्स एवढा, आणि हे झालं तुमचं दॅट इज लेंथ म्हणजे रेडियस. ठीक आहे, ही रेडियस झाली. समजते का, हे सांगतो परत एकदा. हा थिटा आहे तुमचा इथून आहे ना, तर हा बघा हा इथून एवढा आहे. ठीक आहे, ह्याने काय केलं, इथून एवढंसा आर्क बनवला. दिसतोय का, 10वीमध्ये कधी सर्कल चॅप्टर शिकले असेल तर बघा, त्याच्यामध्ये हा थिटा असायचा, हा तुमचा आर्क असायचा. ठीक आहे, आणि ही असायची लेंथ. बरोबर, तर आर्क थिटा इज इक्वल्स टू काय असायचा, आर्क अपॉन रेडियस असायचा. ठीक आहे, ही रेडियसचा फॉर्मॅट घेते सध्या तरी, कारण तो असा फिरणार आहे बॉब तुमचा, म्हणून थिटा काय तुमचा आर्क अपॉन रेडियस. ठीक आहे, सो यू कॅन रिप्लेस दिस हेअर एक्स बाय एल. रिप्लेस केला तर इथे लेंथ तर कॉन्स्टंट आहे, कारण ही जी स्ट्रिंग आहे ती इनएक्सटेन्सिबल आहे, म्हणजे एक्सटेंड होणार नाही ही स्ट्रिंग, म्हणून हा एल कॉमन असेल, कॉन्स्टंट असेल, आणि एम मास बी चेंज नाही होणार बॉबचं. ठीक आहे ना, का असं होतं आहे की चेंज होऊन जाईल, हे चेंज नाही होणार, हे तिथेच आहे, कॉन्स्टंट असेल. हे बी कॉन्स्टंट आहे, हे पूर्ण कॉन्स्टंट झालं तुमचं, आणि हा तुमचा एक्स झाला इथे. ठीक आहे, हा एक्स आहे. सो लास्टली व्हेन्युअर फक्त हा बदलेल आता डिस्प्लेसमेंट. पण एम जी अपॉन एल प्रोपोर्शनॅलिटी आपल्याला कॉन्स्टंट आहे. काय प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स आहे, म्हणजे जेवढा जास्त आर्क असेल तेवढा रिस्टोरिंग फोर्स तुम्हाला भेटेल आता इथे. समजलं का. ठीक आहे, म्हणजे हा जेवढा मोठा आर्क असेल, एवढा बघा खूप जास्त दूर घेऊन गेला तेवढा जास्त फास्ट येईल की नाही. बरोबर, जेवढा जास्त दूर असेल, जेवढा मोठा आर्क असेल, जेवढी जास्त आर्क असेल तेवढा जास्त काय असेल त्याचा डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिसेल. म्हणून दिस इज सिम्पल पेंडुलम परफॉर्मिंग ॲन अ लिनियर SHM. म्हणून याच्यावरून काय समजतं, सिम्पल पेंडुलम कसा SHM परफॉर्म करतो, सिम्पल हार्मोनिक मोशन इन लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन याच्यामध्ये असते. ठीक आहे, दुसरी गोष्ट राहिली याचा टाईम पिरियडची गोष्ट. ठीक आहे, टाईम किती घेणार आहे. ठीक आहे, तर बघा की ऑक्सिलेशनसाठी घेणारा टाईम, फोर्स आपल्याला माहिती मास इंटू ॲक्सेलरेशन असतो, हे गोष्ट तर आपल्याला माहिती. फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन, म्हणजे ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू फोर्स अपॉन मास होऊन जाईल. ठीक आहे, फोर्स अपॉन मास, तर फोर्स आपण काढला दिसतोय, तर हा पण बघा इथे लिहिला. त्याच्यामधून एम तर कॅन्सल होऊन जाईल, तुमचा राहतो काय मायनस जी एक्स अपॉन एल. तर काय ॲक्सेलरेशन, मग ॲक्सेलरेशन इक्वल्स टू मायनस जी एक्स अपॉन एल असेल ॲक्सेलरेशन. बरोबर, तर ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट काय असेल, हे बघा हे डिस्प्लेसमेंट आहे, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट विथ द आर्क. तर हा आहे आपला मायनस जी अपॉन एल, और यू कॅन राईट इट जी बाय एल. ठीक आहे, ह्या दोघांची डिरेक्शन वेगवेगळी असते, म्हणून इथे मायनस साईन येतो तुमचा. ठीक आहे, तर हा ॲक्सेलरेशन आहे मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. ठीक आहे, कारण हा आहे तुमचा ओमेगा, काय हा मायनस जी म्हणजे जी बाय एल आहे तुमचा ओमेगा, अँड ओमेगा इज इक्वल्स टू ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट ए बाय एल. ठीक आहे, अंडर रूट ऑफ 1 बाय एक्स होऊन जाईल. अँड दॅन यू कॅन गेट इट फ्रॉम हेअर. टाईम पिरियड आपल्याला माहिती 2 पाय अपॉन ओमेगा असतो. ठीक आहे, अँग्युलर वेलॉसिटी ठीक आहे अपॉन 2 पाय पूर्ण, म्हणजे अँगलमध्ये फिरण्यासाठी 2 पाय म्हणजे 360 फिरण्यासाठी. बरोबर, 360 फिरण्यासाठी
टी इज इक्वल्स टू 2π/g/l आहे तुमचा, ठीक आहे. कारण ओमेगा आपण काय लिहिला, दॅट इज वॉट g/l लिहिला आहे. देन यू कॅन हॅव अ टाईम पिरियड 2π√l/g तुमच्याकडे होऊन जाईल, ठीक आहे. अँड अगेन वेन वी गो थ्रू अँड नेक्स्ट टॉपिक, तुमच्याकडे हे गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. काय पाहिजे की हा जो जर आपण आयडियल सिच्युएशनचा विचार केला, आयडियल पेंडुलमचा, ठीक आहे. तर आयडियल पेंडुलममध्ये सिम्पल पेंडुलम इन अ आयडियल सिच्युएशन, ठीक आहे. आयडियल सिच्युएशनमध्ये सिम्पल पेंडुलम विल एक्झिक्यूट, ठीक आहे, एक्झिक्यूट अ पिरियडिक ऑसिलेशन विथ अ कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूड. म्हणजे लक्षात ठेवा, आयडियल सिच्युएशनमध्ये, आयडियल पेंडुलममध्ये जी ॲम्प्लिट्यूड असते ती एकदम कॉन्स्टंट असते ऑसिलेशनसाठी. पण ॲक्च्युली तसं होत नाही. का बरं? कारण जर ॲक्च्युली तुम्ही पेंडुलम लावून दिला आणि त्याला ऑसिलेट करून दिलं तर तो हळूहळू काय करतं, त्याची डिस्प्लेसमेंटची जी ॲम्प्लिट्यूड आहे तो कमी कमी करत राहतो कॉन्स्टंटली. ग्रॅज्युअली त्याची ॲम्प्लिट्यूड डिक्रीज होत राहते, ठीक आहे. एकदम काही वेळानंतर तो बंद पडून जातो, त्याच्या मेन पोझिशनवरती येऊन जातो, ठीक आहे. आज आहे इन प्रॅक्टिकल ॲम्प्लिट्यूड ऑफ द ऑसिलेशन जे आहे ग्रॅज्युअली डिक्रीजेस अंटिल द बॉडी रिमेन्स ॲट द रेस्टवरती तो येऊन जातो, ठीक आहे. समजलं हे? वी ट्राय टू अंडरस्टँड नेक्स्ट टॉपिक हेअर, ठीक आहे. आपला सेकंड पेंडुलम काय असतो? सेकंड पेंडुलम नथिंग बट काहीच नाही आहे, सेकंडच नाव लिहिलं आहे, सेकंड आहे म्हणजे आपला सेकंड काटा, ठीक आहे. तर सेकंड पेंडुलममध्ये असा हा सिम्पल पेंडुलम, त्याचा जो टाईम पिरियड आहे टी, कॅपिटल टी, तो 2 सेकंदाचा असतो. किती असतो? 2 सेकंदाचा. म्हणजे जर टी मी 2 सेकंद घेऊन घेतला, इथे आता हा दिसतो आहे, हा जर मी 2 सेकंदाचा घेऊन घेतला तर त्याच्यामध्ये बघा 2π√l/g असतो, ठीक आहे, l/g. तर इथे जी लेंथ आहे पेंडुलमची, ठीक आहे, पेंडुलम लेंथ कॅपिटल एल स्मॉल एल प्लस आर, ठीक आहे. तर ही जी लेंथ असते ती ॲक्च्युली असते तुमची g/πr². आता हा बदलेल, बरोबर आहे. इक्वेटोरियल म्हणजे वेगवेगळ्या जागेवर जर तुम्ही गेलात, जशी तुमचा हा पेंडुलम, जर सेकंड पेंडुलम तुम्ही घेऊन गेलात 2 सेकंदाचा, तर तो पोलवरती वेगळा आणि इक्वेटोरियलवरती वेगळा वेगळा दाखवेल, ठीक आहे. पोल आणि इक्वेटोरियल साईडमध्ये, कारण तिथे तुमचा जी बदलत जाईल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बदलला तर लेंथ ऑफ द पेंडुलम पण बदलून जाईल, ठीक आहे. हे समजतं आहे. हा सेकंड पेंडुलम आहे. काय मग? अ सिम्पल पेंडुलम हुज पिरियड इज 2 सेकंड, विच इज कॉल्ड एज अ सेकंड पेंडुलम म्हटलं आता, ठीक आहे. देन आफ्टर दिस अँग्युलर SHM आणि इट्स डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला शिकायचं आहे. की अँग्युलर SHM बघा, की आता ही डिस्क दिसते का तुम्हाला? काहीच नाही आहे दुसरं. परत एकदा सांगतो. आता इथे जसं आपण पेंडुलम लावला होता तसाच इथे फक्त डिस्क लावलेली. काय लावली? डिस्क आहे. ही जी डिस्क तुम्हाला दिसते ही डिस्क आहे तुमची, ठीक आहे. तर ही डिस्क ॲक्च्युली काय होणार आहे इथे डिस्कमध्ये, दॅट इज ही डिस्क आपण काय करू, बांधून ठेवू. तुम्ही कधी खेळले असेल तर काही गोल डिस्क तुम्ही लावली असेल तर ही डिस्क मी फिरून देणार आहे. काय थोडासा ट्विस्ट करून देईल स्ट्रिंगवरती, बरोबर. आपण काय करतो, एखाद्या दोऱ्याला काहीतरी गोल भांडं बांधून देतो, गोल असं डिस्क बांधतो अटॅच करून. त्याला काय करून घेऊ आपण, थोडंसं फिरवून देऊ. थोडंसं फिरवल्यानंतर काय होईल, ही डिस्क परत तुमची इनिशियल पोझिशनवरती येण्याचा प्रयत्न करेल आणि अशी काय होत जाईल, ती फिरत राहील. अशी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अशी फिरेल, नंतर परत तिकडनं अशी येईल. जसं आपला पेंडुलम होतं ना तसं ही डिस्क आपली अशी ऑसिलेशन दाखवते. असं फिरते, परत तिकडे येऊन जाते, असं परत, बरोबर. म्हणजे काय की मेटॅलिक डिस्क काय केली, अटॅच केली सेंट्रली, ठीक आहे. थिन वायरला हँगिंग केली आहे रिजिड सपोर्टला, दिसतो आहे हा तुमचा रिजिड सपोर्ट आहे. इथे ही वायर आहे आणि ही मेटलची डिस्क आहे, ठीक आहे. याच्यामध्ये सपोर्ट केला इफ द डिस्क जी आहे ट्विस्टेड अबाउट द ॲक्सिस, ठीक आहे. म्हणजे काय केलं, ही डिस्कला मी अशी फिरवून दिली. ही ॲक्सिस आहे, ॲक्सिसच्या भोवती ही थोडीशी फिरवून दिली, पूर्ण नाही फिरवली नाही तर तुटून जाईल. हे थोडंसं फिरवली, फक्त थोडीशी फिरवल्यानंतर परत रिव्हर्स त्याच्या जागेवरती तो येऊन जाईल, ठीक आहे. मग बघा जी डिस्क आहे ट्विस्टेस केली तर ह्यामुळे काय होईल, ट्विस्टिंगमुळे इट परफॉर्म्स अ रोटेशनल मोशन, बरोबर ना. काय होईल, डिस्क फिरायला लागेल, अशी अशी इक्वल अँड अपोजिट डिरेक्शनमध्ये फिरेल. अँड दॅन पार्शियली क्लॉकवाईज, म्हणजे क्लॉकवाईज येईल, नंतर परत अँटी क्लॉकवाईज येईल, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, या पद्धतीने फिरायला लागेल, ठीक आहे. सच ऑसिलेशन, असं जे ऑसिलेशन असतं दॅट इज नथिंग बट अ अँग्युलर ऑसिलेशन म्हटलं तर, अदरवाईज अ टॉर्शनल ऑसिलेशन म्हणतात. काय म्हणतात? टॉर्शनल ऑसिलेशन, ठीक आहे. हे तर आपलं अँग्युलर और टॉर्शनल ऑसिलेशनबद्दल झालं, ठीक आहे. समजतं आहे का? काहीच नाही आहे, समजतं आहे. परत एकदा, एक छोटीशी डिस्क आहे, तिला थोडंसं फिरवून दिलं तर त्यामुळे काय होईल, ती फिरायला लागून जाईल, ठीक आहे, गोल गोल फिरायला लागेल. आता हे का बरं झालं बघा, की दिस मोशन इज बिकॉज ऑफ रिस्टोरिंग फोर्स टॉर्क इन द वायर. कारण काय झालं, आपण जी वायर होती ना तिला ट्विस्ट करून दिली. काय केली आपण त्या वायरला, आता ही वायर होती आपल्याकडे, ह्या वायरला मी ह्या पद्धतीने घेतली बघा, ह्या पद्धतीने, म्हणजे मी थोडासा फिरवून दिली बघा तिला.
ही मी इकडनं ट्विस्ट करून दिली तिकडे, तर ट्विस्ट केली असेल तर वायर काय होईल, तिच्या इनिशियल पोझिशनवरती सरळ होण्याचा प्रयत्न करेल, अशी सरळ होण्याचा प्रयत्न करेल वायर ना. ही जी वायर आपण ट्विस्ट केली आहे ती सरळ होण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. सो हेअर दॅट दिस इज बिकॉज द रिस्टोरिंग फोर्स कशामुळे येतो आहे, ती वायरमध्ये येतो आहे. ठीक आहे. वायर त्याचा रिस्टोरिंग फोर्स लावेल आणि मीन पोझिशनवरती येण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. जसं आपला ऑसिलेशन असतो. ठीक आहे. बरोबर. ऑसिलेशन SHM आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन जशी आहे त्याच्यामध्ये. तर हा तोच काम होतं आहे बेसिकली. इथे बघा काही प्रॉब्लेम नाही. फोर्स इज इक्वल्स टू तुम्ही ऐकलं आहे ना, फोर्स इज इक्वल्स टू आपला हा डिस्प्लेसमेंटसाठी घेतो. फोर्स इज इक्वल्स टू -K × X तुम्ही घेतला तर इथे बघा हा T आहे, टॉर्क म्हणतात त्याला, टाऊ म्हणतात. इज इक्वल्स टू तुमचा -C × आहे. तर हा कॉन्स्टंटचं काम इथे करतो आहे, डिस्प्लेसमेंटचं काम तुमचा थिटा करतो आहे आणि फोर्सचं काम काय करतो आहे, टॉर्क करतो आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे जी टॉर्क आहे, बरोबर, टॉर्क काय केलं जाईल ॲक्च्युली बघा, की जिथे आपण कुठल्याही गोष्टीला फिरवतो ना, गोल फिरवण्यासाठी, ठीक आहे, तिथे जो फोर्स लावणार आहे मी तो असतो तुमचा टॉर्क. काय असतो तो, टॉर्क. म्हणजे याला रोटेट करण्यासाठी मला काय लावावं लागेल, टॉर्क लावावं लागेल. म्हणजे टॉर्क म्हणजे नथिंग बट हा फोर्सचा एक फॉर्म आहे. ठीक आहे. फोर्सचा एक फॉर्मॅट आहे. दरवाजा उघडण्यासाठी तुम्हाला टॉर्क लावावे लागते. काय लावावं लागते, टॉर्क. तुम्ही इथे लावतात. ठीक आहे. हा दरवाजा तुम्ही उघडतात, हा जर 6 इंच असेल तर इथून उघडण्यासाठी, तर हा तुमचा काय, इट इज नथिंग बट अ टॉर्क आहे. ठीक आहे. काय जरा म्हटलं तर टॉर्क. तर हा जो टॉर्क आहे म्हणजे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे जसा तुमचा हा आपण घेतला होता ना, तेच आहे, नथिंग बट काहीच नाही दुसरा, F इज इक्वल्स टू -K × X चा फॉर्म आहे. ठीक आहे. फक्त टाऊ इंटू थिटाचा यूज केला आहे, कारण इथे डिस्प्लेसमेंट X आहे आणि काय फोर्सचा टाऊ इथे यूज केलेला आहे, टॉर्क. ठीक आहे. हा कॉन्स्टंट आहे C याच्यामधला. ठीक आहे. जसा तिथे K कॉन्स्टंट होता, तर हा बघा द रिस्टोरिंग जो टॉर्क आहे पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. हा C काय तुमचा पर युनिट रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट तुमच्याकडे घेऊन जाईल C. ठीक आहे. सो इथे जर सपोज आय कन्सिडर एज आय जर मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, म्हणजे ही डिस्क कशी आहे, टॉर्क लावून फिरवली गेली, त्या केसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, टॉर्क इज इक्वल्स टू I × अल्फा आहे माझ्याकडे, काय I × अल्फा. तर हा मुवमेंट ऑफ इनर्शियाचा टॉर्क आहे. ठीक आहे. टॉर्क इंटू मुवमेंट ऑफ इनर्शिया इंटू हा ॲक्सेलरेशन आपला काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन. काय, अँग्युलर ॲक्सेलरेशन. तो टॉर्क इज इक्वल्स टू I × अल्फा आपला, हा आपण शिकलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, माहिती आहे सगळ्यांना. तर हा पण बघा जरा, हा फोर्स आहे इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशनला कम्पेअर करतो, दिसतोय का, हा बघा इथे, हा तुमचा ॲक्सेलरेशनचा अल्फा आणि हा टॉर्कचा एफ. तर इथे जर तुम्ही बघितलं तर हा दिसतोय तुम्हाला कॉन्स्टंट, म्हणजे नथिंग बट जर तुम्ही इथे हा जो रिप्लेस केला ना तुम्ही, ठीक आहे, हा टाऊ तर आपल्याकडे आहे सध्या -C × थिटा. ठीक आहे. याला लिहून टाकलं मी, I × अल्फा इज इक्वल्स टू -C थिटाला लिहिलं. अँड दॅट जर मी अल्फा घेतला तर माहिती ना आपल्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन काय असतं, d² θ/dt². ठीक आहे. बऱ्याचदा घेतलेलं आहे मी. तर हा बघा इथे रिप्लेस करून दिला आपण. हे इक्वेशन काय तुमचं, दिस इज नथिंग बट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM आहे, सिम्पल हार्मोनिक मोशनचं हे काय तुमचं डिफरन्शियल इक्वेशन आहे, दॅट इज अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा d² θ/dt². ठीक आहे. सो हेअर दॅट वी कॅन राईट इट -C θ/, म्हणजे हा दिसतोय का इथे, जर हा मायनस घेतला आपण C θ आणि हा जो आहे ना मल्टिप्लायचा डिवाइड करून दिला, तर -C कॉन्स्टंट डिस्प्लेसमेंट आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाचा तुमचा अल्फा होऊन जाईल इथे. तर इथे I आणि अल्फा काय बेसिकली कॉन्स्टंट आहेत, आणि अल्फा जो आहे तुमचा, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन इज प्रपोर्शनल टू थिटा आहे. काय, प्रपोर्शनल टू थिटा. म्हणजे याचा अर्थ जर थिटा वाढला तर अँग्युलर ॲक्सेलरेशन पण तुमचं इन्क्रीज होऊन जाईल. ठीक आहे. सो हेअर दॅट दिस ऑसिलेशन जे आहे आपलं, ठीक आहे, तर अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा. दिस ऑसिलेशन मोशन जे आहे आपलं, ठीक आहे, दिस ऑसिलेटरी मोशन इज कॉल्ड अँग्युलर SHM म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला, अँग्युलर SHM. हेअर वी कॅन ऑल्सो हॅव अ टाइम पिरियड T इज इक्वल्स टू तुमचा 2π/ω आहे. ठीक आहे. 2π/ω. ठीक आहे. अँड देन लास्टली वी नीड टू बी डिस्कस अबाउट द मॅग्नेट व्हायब्रेशन जो आहे, मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जे व्हायब्रेशन होतं, तुम्हाला माहिती आहे का, जर कुठलाही मॅग्नेट असेल ना, तर मॅग्नेटच्या मध्ये ना मॅग्नेटिक फील्ड असते, सगळ्यांना माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. तर ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, ठीक आहे, ही मॅग्नेटिक फील्ड आहे, व्हर्टिकल मॅग्नेटिक फील्ड आहे. त्याच्यामध्ये एक बार मॅग्नेट ठेवलेला आहे बघा, दिसतोय, हा बार मॅग्नेट आहे. तर बार मॅग्नेटला जर मी थोडंसं डिस्प्लेस करून दिलं ना, थोडासा फोर्स लावून दिला त्याच्यावरती, तर फोर्स लावल्यामुळे तो मॅग्नेट जो आहे ना तो व्हायब्रेट होतो, म्हणजे ऑसिलेशन दाखवतो.
ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये जर मी काही फोर्स त्याच्यावरती अप्लाय केला तर तो व्हायब्रेट होतो. तर मग जर आपल्याकडे बार मॅग्नेट आहे, गिवन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपल्याकडे त्याच्याकडे आहे, ठीक आहे, थिटा. याचा अर्थ असा की आपण जो थिटा कन्सिडर करतोय ना, हा डिस्प्लेसमेंट म्हणजे जेव्हा आपण एक फोर्स लावला, ठीक आहे, टॉर्क याच्यावरती पण अप्लाय होणार आहे आपला फोर्स. तर जेव्हा याच्यावरती फोर्स लागला, ठीक आहे, ॲट दॅट इन्स्टंट त्याच्यामध्ये पण डिस्प्लेसमेंट झालं थिटा, बरोबर आहे. काय झालं? डिस्प्लेसमेंट. तर हे पण डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, मॅग्नेट हा जो बार मॅग्नेट आहे ना आपला, ह्या पद्धतीने इथे ऑसिलेट होईल, ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये ऑसिलेट होणार आहे. तर ह्या केसमध्ये दॅट इज रिलीज इट परफॉर्म ॲन अँग्युलर ऑसिलेशन, ठीक आहे. तर इथे अँग्युलर ऑसिलेशन परफॉर्म होतं आहे, म्हणजे ॲक्च्युली हा अँगलमध्ये काय होईल, डिस्प्लेस होईल. तर ह्या केसमध्ये बघा की मॅग्नेट व्हायब्रेट इन अन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. तर ही जी डायग्राम आपल्याकडे दिसते, ह्या डायग्राममध्ये आपल्याला समजतं आहे की हा जो बार मॅग्नेट आहे हा काय होतो आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये व्हायब्रेट होतो आहे, ठीक आहे ना. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये काय होतो आहे, व्हायब्रेट होतो आहे. मग बघा इथे म्यू आहे, एक केस तुम्हाला जर बघितली तर म्यू म्हणजे नथिंग बट हा आपला डायपोल मुवमेंट असतो, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट त्याला म्हणतात. बी ही आपली मॅग्नेटिक फील्ड असते. ही जी दिसते येलो कलरच्या ज्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत, ही नथिंग बट मॅग्नेटिक फील्ड आहे तुमची. त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये बार मॅग्नेटला सस्पेंड करून ठेवलेलं आहे, ठीक आहे. अँड हिअर दॅट हा म्यू म्हणजे आपला जसा मास काम करतो ना, तसा माससारखा म्यू इथे काम करतो, ठीक आहे. जसं आपण म्हटलं फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन होता, टॉर्क इज इक्वल्स टू आय इंटू अल्फा होता. तसंच आपला इथे जो मास आहे तसाच म्यू इथे पण काम करतो मॅग्नेटिक फील्डमध्ये, ठीक आहे. तर मग जो मॅग्नेट आहे, द मॅग्निट्यूड ऑफ द ही जी टॉर्कची जी मॅग्निट्यूड आहे नथिंग बट अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटासाठी, ती आहे आपली टाऊ इंटू म्यू बी इंटू साईन थिटा. तर दोन गोष्टी बघा, हे दोघं कॉन्स्टंट आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हा थिटा जर बघितला तर खूपच स्मॉल जर घेतला तर आपण त्याला रॅडियनमध्ये घेतलं आहे ॲक्च्युली, ठीक आहे, डिग्रीज इंटू रॅडियन. तर हा थिटा आहे आपला, ठीक आहे, थिटा. तर इथे म्यू बी इंटू थिटा आपल्याकडे येऊन जाईल जर मी याला रिप्लेस करून दिलं तर इथे. अँड दॅन हा आता आपल्याला माहिती आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा आहे. रिस्टोरिंग टॉर्क याच्यावरती लागतो आहे, ठीक आहे. रिस्टोरिंग टॉर्क अपोजिट डिरेक्शनमध्ये जातो आहे, ठीक आहे. तर असंच ते डिरेक्शन हा जो टॉर्क आहे आपल्याला माहिती आहे आय इंटू अल्फा आहे. मागच्या एक्झाम्पलमध्ये, मागच्या डेरिवेशनमध्ये पण आपण त्याला लिहिलं. तर तसंच बघा, दॅट इज अल्फा जो आहे आपला आता इथे दिसतो आहे टॉर्कमधला. तर इथे आपण टॉर्क लिहिला आहे. टॉर्क काय होता, म्यू बी होता इंटू थिटा. तर आपण ह्या टॉर्कच्या जागेवरती आपण म्यू बी इंटू थिटा घेऊन घेऊ. तर अल्फा जो आहे आपला अँग्युलर ॲक्सेलरेशन नथिंग बट आपण डिवाईड करून घेतला आयला, इथे मोमेंट ऑफ इनर्शियाला डिवाईड करून आपल्याकडे म्यू बी अपॉन आय होऊन जाईल थिटामध्ये, ठीक आहे. तर म्यू बी आय काय आपला कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. काय ते सगळे कॉन्स्टंट आहेत. त्याचा अर्थ अँग्युलर ॲक्सेलरेशन इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा मॅग्नेटिक फील्डमध्ये. तर इथे पण तुम्हाला टी इज इक्वल्स टू 2π आय अपॉन म्यू बी तुमच्याकडे येऊन जाईल, ठीक आहे. दिस इज नथिंग बट युअर ऑसिलेशन, ठीक आहे. ॲज पर अवर डिलेटेड सिलेबस जर आपण घेतला तर हा शेवटचा टॉपिक आहे. बाकीचा टॉपिक त्यांनी ह्या वर्षासाठी डिलीट केलेला आहे, ठीक आहे. तर आपण बघू किती लोक ह्या टॉपिक्सपर्यंत बघतात, ठीक आहे. अगेन आय कुड बी रिक्वेस्ट टू दॅट, जर तुम्हाला माझं हे लेक्चर हेल्पफुल असेल, तुम्हाला खूप मदत होत असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करत जा आणि पूर्ण बघायला विसरू नका, ठीक आहे. एक लाईक तर काही फरक पडत नाही, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.